झाले वो साजनी तो हा विठ्ठल बजवा बजवा तो हा विठ्ठल बजवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
म्हणवोनी शरण जावे म्हणवोनी शरण जावे हनबोनी चरण जावे हनबोनी शरण जावे
ग म ग मगर सा रे रे सा ने ध ने म ध ने रे सा ने सा ने ध सा ने ध ने ध ग ग सा मा ग म ध म ध नि ध म सा नि सा नि ध नि सा ग सा ग म ग म ग म रे सा ग रे सा रे सा रे नि सा ध नि ध ध सा सा रे नि सा ध नि म ध सा सा रे नि सा ध नि म ध सा भा मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजं चंद्रनीलांबोदाभं जगननिहितपानीं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्चनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोत्तरार्धावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्यधनं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला विठाला 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 मनवोनी शरण जावे सर्व भावे दिवासे तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा अधिष्ठान दैवत श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुलीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठला 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 हरी विठ्ठल श्री नामदेव
पवित्र भूमी श्री क्षेत्र श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान सरजीपुरा अहिल्यानगर सद्गुरू बडेबाबांच्या असीम कृपेने श्री संत सद्गुरू तारामाऊली यांच्या अनंत कृपाशीर्वादाने श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक श्री संत सद्गुरू आदेशनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होणारा हा भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आज या सप्ताहाचा 5वा दिवस तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग सद्गुरू आदेशनाथ महाराजांनी आदेश केला आणि आजच्या सेवेचा योग आला. मला ही सेवा संपन्न करत असताना खऱ्या अर्थानं श्री गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या दरबारातली ही जी सेवा आहे ही ईश्वराच्या दरबारातल्या सेवेचा या ठिकाणी अनुभव मला येतोय. दररोजची सेवा संपन्न होतात गुरुजी. दररोजच्या सेवेमध्ये आणि आजच्या सेवेमध्ये थोडासा फरक सांगतो. जेव्हापासून गाभाऱ्यात मी दर्शन घेतलं आणि तिथल्या चैतन्य लहरी ज्या आमच्या बुद्धीवर परिणाम करून गेल्या, मायंबा देवस्थानला बडेबाबांचं दर्शन घेताना जो अनुभव मला आला तोच आपल्या मच्छिंद्रनाथ बाबांचा अनुभव आज आहे. आणि आणखीन एक फरक आहे, दररोजची सेवा ही धर्ममंडपातली सेवा आहे आणि आजची सेवा ही बडेबाबांच्या देवघरातली सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला पहिलं वर्ष आज 5वा दिवस आहे. पहिलं वर्ष अजिबातच वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्या सगळ्यांची बडेबाबांवरची श्रद्धा ही अपार आहे. सप्ताहाचं जरी पहिलं वर्ष असलं तरी आपण परमार्थ करताय त्याला अनेक वर्ष होऊन गेले. तेव्हापासून आणि आजचा दिवस आपण पकडूया. मंदिर उभारणीपासून आपण बाबांच्या सेवेमध्ये आहात. ती सेवा तेव्हापासून सुरू आहे. त्या सेवेची फलश्रुती आज आपण पाहतोय. आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्याच वर्षी ही गुणेजनांची मांदियाळी मिळणं म्हणजे माऊली ज्ञानोबारायांची कृपाच आपल्यावर होणं आहे. माऊलींच्या कृपेशिवाय आणि बडेबाबांच्या कृपेशिवाय होत नाही. कारण ही जी दिग्गजांची मांदियाळी आहेत, स्वररत्न स्वर अलंकार, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं नाव आहे असे 3 जण आहेत. ते संप्रदायातले त्यांना रत्न मानतात, संप्रदायातले त्यांना आदर्श मानतात, संप्रदायातले त्यांना अनेक आयडियल मानतात. गायन क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, मृदंग क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. संप्रदायाच्या एक वेगळ्या उंचीवर पोहोचलेली ही 3 जण आहेत. आणि बडेबाबांची कृपा झाली. आदेशनाथ महाराजांचा संपर्क झाला आणि ही कृपा त्यांचीच असते. अगोदर कोणाचाही फोन नंबर नाही, संपर्क नाही, जय हरी सुद्धा नाही, आदेश सुद्धा नाही. पण एकदम बडेबाबांची कृपा झाली ना की बडेबाबांची इच्छा असली तर या दरबारात नक्कीच सेवेचा योगच येतो. ही सर्व आमची गुरुजी मंडळी आहे. त्यामध्ये यांना बघितल्यानंतर मला तर खऱ्या अर्थानं अनुभूती आली की महाराष्ट्राचं वैभव, स्वररत्न स्वर अलंकार, संगीत अलंकार, हरिभक्तीपरायण माझे आदर्श प्रकाशजी महाराज कातकडी गुरुजी, संगीत अलंकार, स्वररत्न स्वर अलंकार, महाराष्ट्राचं वैभव माझे आदर्श हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेळकी गुरुजी. जोरदार टाळी वाजवा गुरुजींकरता. मृदंग क्षेत्रातील महाराष्ट्रामधील एक आदर्श नाव की जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते मृदंग मणी मृदंग अलंकार पंडित केशवजी जगदाळे गुरुजींचे पट्टशिष्य, आमचे जिवलग मित्र, माझे आदर्श हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टेकोडे गुरुजी. गुरुजींनाही वंदन आहे. बडेबाबांच्या साक्षीनं सांगेल ही 3घही मला मार्गदर्शन करतात. माझी जरी जागा आज या व्यासपीठावर येत असली तरी या व्यासपीठावर माणसाने प्रामाणिक असावं आणि खरं बोलावं. मी आज जो उभा आहे, जो कीर्तन करतोय, याचं श्रेय फक्त या 3घांनाच जात आहे. या 3घांच्या आशीर्वादामुळे, मार्गदर्शनामुळे वेळोवेळी ज्या सूचना ते करतात त्या माध्यमातून माणूस हळूहळू पुढे जात असतोय. या 3घांना सुद्धा वंदन करेल. हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज, हरिभक्तीपरायण हनुमंत महाराजांकरता टाळी वाजवा. हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहे.
मतकर महाराजांचे हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज मतकर पाथर्डी त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी आहे. टाळी वाजवा विद्यार्थ्यांकरता. मतकर महाराजांना सांगा मी आठवण काढली म्हणून. सगळे बरं का आता उद्या फोन आला पाहिजे मला त्यांचा. सांगा त्यांना आठवण. माझे मित्र आहेत ते बाबासाहेबजी महाराज मतकर. फार चांगलं आणि गोड व्यक्तिमत्व. सुंदर साऊंड सिस्टीम राहुल दादांना सुद्धा धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साऊंड आहे राहुल दादा ताजने. आश्विकर आदिश्वरी साऊंड. टाळी वाजवा जोरात राहुल दादांकरता. समोर बसणाऱ्या सर्व माझ्या माता बहिणी, बडेबाबांवर श्रद्धा असणारी सर्व भक्त मंडळी, भक्त परिवार, बालगोपाल सर्वांना अंतःकरणापासून वंदन करतो. आमच्या ऋषी दादांना सुद्धा धन्यवाद. माऊली SD यूट्यूब चॅनल आहे. माऊली इंग्लिशमध्ये टाईप करायचं SD यूट्यूब चॅनल. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवरती सुद्धा माऊली SD यूट्यूब चॅनल नावाने पेज आहेत. माऊली SD नावाने इंस्टाचं पेज आहे आणि फेसबुकचंही पेज आहे. इंस्टालाही फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. विठ्ठला विठ्ठला संप्रदायातलं व्यासपीठ म्हणजे यूट्यूब चॅनल असतो. संप्रदायातल्या अनेक गुणवंतांना, कीर्तनकारांना, प्रवचनकारांना यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ तयार होत आहे. आम्ही मंडळी कधी कधी म्हणतो शूटिंग करू नका, थांबवा. तो वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न असू शकतो. पण ऋषीदादा सारखे तरुण मित्रमंडळ जे प्रयत्न करतात ना, ते संप्रदायामध्ये सेवाच करत असतात. की माऊली ज्ञानोबरायांची कीर्ती जगभरामध्ये गेलेलीच आहे, पण आणखी त्यामध्ये ऊर्जा मिळावी, आपल्या हातनं सुद्धा माऊलींची सेवा घडावी, हाच आमच्या ऋषीदादांसारख्या मित्रांचा प्रामाणिक हेतू असतो. म्हणून दादांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी या विश्वाचे मालक ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा मालिक, जगदेव, हरी, गॉड, आदिशक्ती, बडे बाबा वेगवेगळ्या नावाने संबोधतो. ते अधिष्ठान एक आहे ज्यांना देव म्हणतो. आपल्याला हे अधिष्ठान वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळत आहे. भगवंताची वेगवेगळी रूपं आपण पाहतो, परंतु ती वेगळी रूपं जी आहेत ती एका तत्वाची आहेत. तत्व एकच आहे. त्या तत्वाची आपण उपासना करतो, फक्त रूप भिन्न भिन्न आहे. भगवंताने निर्गुण निराकार तत्व रूपांनी असताना भक्तांच्या आग्रहा खातीर जी सगुण साकार रूप धारण केलीत ना, ती आपल्याला वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळतात. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रामुख्याने 33 कोटी देवांची मान्यता आहे. किती? 33 कोटी. आकडा 33 कोटी हा गणितातला नाही, तर कोटी हा शब्द मराठी व्याकरणामध्ये प्रकार म्हणून वापरला जातो. कोटी म्हणजे गणितातली कोटी नाही, गणितातला कोटी आकडा नाही, तर मराठी व्याकरणातला कोटी शब्द म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे देव. त्यामध्ये अष्टवसु 8, 11 रुद्र 11, 12 आदित्य 12, 11 अधिक 12 अधिक 8 किती झाले? 11 अधिक 12 अधिक 8 किती? 31. 2 अश्विनी कुमार, 31 आणि 2 33 प्रकारचे देव. जरी वेगवेगळ्या रूपात आपण पाहतो तरी ती सगळीची रूप आहेत ती एका तत्वाची आहेत. बडे बाबांना कधी कधी आई म्हणून यावं लागलं. बडे बाबांना कधी कधी या विश्वाचे मालक म्हणून यावं लागलं. कधी वडील, कुणाला तो वडील म्हणून हवं होता त्यांना वडील व्हावं लागलं. कोणाला मुलगा म्हणून हवे होते त्यांना मुलगाही व्हावं लागलं. कोणाला मित्र म्हणून हवे होते त्यांना मित्रही व्हावं लागलं. कोणाला शत्रू म्हणून हवे होते त्यांना शत्रूही व्हावं लागलं. वारकरी संप्रदायामध्ये 33 कोटी देवांची मान्यता ही तत्वरूपानं एकच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासी, देखिले ज्ञात्यासी, बापर कुमा देवी वरगुण बालली कैसी, बापर कुमा देवी वरगुण बालली कैसी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले ज्ञात्यासी, देखिले ज्ञात्यासी, बापर कुमा देवी वरगुण बालली कैसी, बापर कुमा
त्यासी बाप रखुमा देवीवर कोण बाणली कैसी. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, अनंत रूपात तो आम्हाला भेटलाच देवा, अनंत वेशात भेटला. पण आम्ही जाणलं बाप रखुमा देवीवर कोण बाणली कैसी, तत्वरूपानं तुम्ही एकच आहेत. म्हणून एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. या विश्वामध्ये सगळ्यात पहिले अध्यात्माचे संस्थापक हे श्री गुरु नवनाथ बाबा आहेत. विश्वामध्ये सगळ्यात पहिले या जगताला अध्यात्म देण्याचं कार्य, या जगताला भक्ती मार्गाला लावण्याचं पवित्र कार्य हे श्री गुरु नवनाथांनी केलं. त्यामध्ये बडे बाबा आहेत. विश्वाला चालवणारी शक्ती असून सुद्धा या विश्वामध्ये त्यांनी भिक्षाटन केलं आणि भिक्षाटनाच्या माध्यमातून प्रत्येकाशी अतिशय नम्रपूर्वक त्यांनी आदेश घेतला आणि आदेश दिला. पण प्रत्येकाचा सन्मान व्हावा हा त्यामागचा उद्देश असतोय. भिक्षाटन करण्याचं कारण काय? आपल्याकडून दान धर्म घडावा याकरता बडे बाबा भिक्षाटन करत असतात. की आपल्या प्रपंचामध्ये जेवढे विकार असतील, अंतःकरणातल्या इच्छा असतील, त्या पूर्ण होण्याकरता ते आपल्याला संधी देतात. दुपारची 12 ते 12:39 वेळ ही भगवान दत्तात्रयांची भिक्षाटनाची आहे. आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बडे बाबा दर्शन देतात. आपल्याकडे फक्त भगवंताला ओळखण्याची नजर पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये दातृत्व भाव वृद्धिंगत व्हावा याकरताच त्यांनी भिक्षाटन केलं. आणि या विश्वाला एक प्रासादिक मंत्र दिला, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. बोला बोला सगळे म्हणा, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. बोला बोला, अलख निरंजन 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 अलख श्री गुरु मच्छिंद्रनाथ भगवान की जय, बड़े बाबा की जय. आदेश. या विश्वाला हा मंत्र दिला आणि हा मंत्रच पुढे वारकरी संप्रदायामध्ये स्वीकारला गेला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार ज्ञानदेवा सार चोगविले. ज्ञानदेवा सार चोगविले. ज्ञानदेवा सार चोगविले. गहिनी प्रसादे
प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले. आणि माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि या विश्वामध्ये वैष्णवांचा मेळा प्रारंभ केला. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. ऐका बरं, बडेबाबांचं जे कार्य आहे तेच माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या खांद्यावर घेतले आणि या जगातील तळागाळातील सगळे वारकऱ्यांना जोडलं. कोणी कोणत्या घरातील असेल, कोणी कोणत्या गावातील असेल, पण या सगळ्यांचा एकच कोड ठरला गेला आणि तो कोड म्हणजे वारकरी. वारकरी संप्रदायामध्ये आपण सगळेजण एकमेकांना माऊली या नावाने ओळखतो. हा, ओळख असो अथवा ओळख नसो. लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, पण एकही वारकरी उपवाशी राहत नाही. ही ताकद जर कुणाची असेल तर ती माऊली ज्ञानोबारायांची ताकद आहे. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल जो जिव्हाळा तयार झालाय त्याचं श्रेय या महात्म्यांना जात. आज पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. की बडेबाबांनी प्रत्येकाच्या दारापर्यंत आलेत, आपल्याला परमार्थ शिकवला, आपल्या अंतःकरणामध्ये भक्तिवृद्धिंगत केली. मग ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचण्याकरता या संत महापुरुषांनी अगोदर आपल्याला जाग केलं आणि या विश्वामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत आनंद पोहोचवला. आपण या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आनंदाला प्राधान्य देतो की माझ्या जीवनामध्ये आनंद असावा, प्रत्येकाची अपेक्षा आहे. बरं, आनंदच का असावा? कारण प्रत्येकाचं स्वरूप हे आनंद रूप आहे, की जे ईश्वराचं स्वरूप आहे, जे बडेबाबांचं स्वरूप आहे तेच प्रत्येकाचं स्वरूप आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भगवंताचं स्वरूप आहे. बडेबाबांचं दर्शन घेताना अंतःकरणामध्ये जे चैतन्य जागा होतं ना त्याला आनंद म्हणतात. ती आनंदाची परिभाषा आहे. बडेबाबांचं दर्शन घेताना आपल्याला प्रपंचातल्या सगळ्या विकारांचा, दुःखांचा, आसक्तीचा विसर पडतो ना. तिथं गेल्यानंतर आपली वृत्ती अंतर्मुख होते, त्याला आनंद म्हणतात. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणाची, त्याला आनंद म्हणतात. आणि आनंद हा अंतःकरणातून शुद्ध सात्विक भावनेतनंच तयार होतो. 4 वाक्य सांगतो आपल्याला. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो 1, शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं 2, प्रपंच जिंकायचा असेल तर पैसा कमवावा लागतो 3, आणि बडेबाबांची कृपा, भगवंत आपल्याला प्रसन्न व्हावे असं वाटत असतील तर अंतःकरणात शुद्ध सात्विक भाव लागतो 4. विठ्ठल आनंद 2 ठिकाणी मिळतो. 1 बडेबाबांच्या उपासनेत आणि 2 निस्वार्थ सेवेत. 1 निष्काम भावनेनं आपण सेवा केली ना दरबारामध्ये, तर ती केलेली सेवा आपल्याला लगेच भगवंतापर्यंत घेऊन जाते. आपण प्रपंचात किती वेळ द्या, शेवटी तो सगळ्याचा सगळा वेळ जो आहे तो प्रपंचामध्ये जाणार आहे. आणि प्रपंच तुमचा असेल, माझा असेल, देवाचा असेल किंवा देवाच्या वडिलांचा असेल, शेवटी तो प्रत्येकाला दुःखापर्यंतच घेऊन जातो. प्रपंचाचं शेवटचं पोहोचण्याचं स्टेशन म्हणजे दुःख आहे आणि परमार्थाचं पोहोचण्याचं शेवटचं स्टेशन म्हणजे आनंद आहे. विठ्ठला विठ्ठला याच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्या ज्या मंडळींनी सेवा केली ना ती मंडळी भाग्यवान आहे. हो, ही बाबांची कृपा आहे म्हणून आपण सेवा करतोय. ही भाग्यच लागतं या दरबारात सेवा करण्याकरता. स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे, ज्या सेवेत स्वार्थ नसावा. मी आपल्याला अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगेन. हे पहिलंच वर्ष आहे, पुढच्या वर्षी आपल्याला जागा कमी पडणार आहेत, एवढी भाविकांची मानदेडी या दरबारात राहणार आहे. सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि एवढा मोठा सप्ताह होणार की आपण अभिमानानं सांगणार आहेत की या सप्ताहाच्या पहिल्या वर्षी आम्ही सगळे मंडळी आनंदानं सेवा करत होतो. ही निस्वार्थ सेवा आहे. हा बाबांचा चमत्कार असतोय दादा. बाबा काय कुणाला बुद्धी देतील आणि इथं काय चमत्कार घडेल
फक्त या सगळ्यांमध्ये आपण सहभागी असणं ही भाग्याची गोष्ट आहे. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2, ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता अंतःकरणातली वृत्ती चांगली लागते 4, आणि बडे बाबांच्या सप्ताहात सेवा करण्याकरता बाबांची कृपा लागते 5. विठ्ठला विठ्ठला या महात्म्यांनी तुमच्या माझ्याकरता भिक्षाटन केलं. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी निस्वार्थ सेवा घडली ना आनंद मिळतो एक, आणि बडे बाबांच्या दरबारात सेवा घडली ना, भजन घडलं ना, नामस्मरण घडलं ना, तिथं आनंद मिळतो 2. त्याकरता अंतःकरणात शुद्ध भाव लागतो. फॉर्मॅलिटीनं सगळेजण मंदिरात येतील. मी विनोदानं सांगत असतो, आपण मंदिरात जाताना श्रीफळ घेतो. श्रीफळ तो श्रीफळ पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा? पाण्याचा. फोडला कोणा करता? देवा करता का आपल्या करता? देवा करता. देवाला किती दिला? हा, पुढची गंमत तर फार छान आहे. तो श्रीफळ फोडला आणि तो जर समजा खराब निघाला, मग कोणाला? शाबास. त्यांचं पोट, त्यांना त्रास नाही व्हायचा का? देवाला काय अपेक्षित असावं? देवाला वस्तू तर अपेक्षित नाहीच आहेत. जर वस्तू अपेक्षित असत्या तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग केला नसता. दरबारात येताना भगवंताची जी अपेक्षा आहे ती एकदम छोटी माफक आहे. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय. अर्जुना, तुला ऊर्ध्वगती मिळेल, फक्त एक करायचं की फक्त मंदिरात मी आहेच, पण मंदिराच्या बाहेर पण मीच आहे. मंदिरात आल्यावर सगळे चांगले वागणार आहेत, मंदिराच्या बाहेर पण तसंच वागलं पाहिजे जसं मंदिरात वागतं. हां, क्षेत्रात आल्यावर, तीर्थात आल्यावर, मंदिरात आल्यावर सगळेच रामकृष्ण हरी म्हणतात. पंढरपूरला आल्यानंतर सगळेच गंध लावणार, पंढरपूरला आल्यावर सगळेच भजन करणार राजू महाराज, पंढरपुरात आल्यावर सगळे चांगलं बोलणार एकमेकांशी. पण पंढरपुरातून घरी आल्यावर सुद्धा तसंच वागलं पाहिजे. ही अपेक्षा देवाची. तू मन हे मीची करी माझी ये भजनी प्रेमदरी सर्वत्र नमस्कारी मज एका. ते भगवंत आपल्याला पाहत नाहीत, फक्त मंदिरात आले तरच पाहतात असं नाही, मंदिराच्या बाहेर पण पाहतात. गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 hours. भगवंत 24 तास आमच्या करता ऑनलाईन आहे. अजून त्यांचा लास्ट सीनच नाहीये. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्रमाण सांगतो आपल्याला. क्षणोक्षण सांभाळी तो साक्षी होतो तुला, साक्षी होतो तुला, साक्षी होतो तुला. क्षणोक्षण सांभाळी तो साक्षी होतो तुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. प्रत्येक क्षणाला भगवंत आम्हाला सांभाळतात. प्रत्येक क्षणाला बडेबाबा आपल्या बरोबर असतात. चांगल्या कामातही सोबत आहेत, वाईट काम करताना सुद्धा पाहतात. होते हो. क्षणोक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला. मग भगवंताला शरण जाण्याची प्रक्रिया अंतःकरणापासून सुरू होते. ही कृती वेगळी आणि अंतःकरणातली वृत्ती वेगळी. देवापर्यंत येणं ही कृती आहे, पण अंतःकरणचं येणं ही वृत्ती आहे. मंदिरात आलो आपण,
हे फॉर्मॅलिटीने येणं वेगळं आणि मंदिरात येऊन चप्पलकडे लक्ष देणं वेगळं. हा, भगवंत म्हणतात मला वृत्तीनं तुम्ही पाहिजे तिथं. माझ्या जनाबाई महाराज देवाला अगदी कठोर बोलायच्या, पण अंतःकरण देवाकरता समर्पित असायचं. प्रपंच परमार्थ आवश्यकता काय सांगू? प्रपंचामध्ये वित्त पाहिजे, शरीरामध्ये पित्त पाहिजे आणि परमार्थामध्ये चित्त पाहिजे. विठ्ठला विठ्ठला माझ्या संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं चरित्र खूप छान चरित्र आहे. गोरोबा काका महाराज कुंभार दादाच्या कुळामध्ये जन्माला आले. देवाचं नामस्मरण करता करता आपला व्यवसाय करायचे. ज्यावेळी चिखलाला आकार द्यायचे त्यावेळी आकार देत असताना हातानं कृती ही चिखलाला आकार द्यायची असायची, पण अंतःकरण हे भगवंताची एक रूप असायचं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, मुखी तुझे नाम. चिखल तुडवता तुडवता लेकरू गेलं चिखलामध्ये, तरी वृत्ती देवाची एकरूप होती. चिखलात गेलेलं लेकरू भगवंताच्या कृपेनं परत मिळालं. कृपा आहे बरं. आणि काकांनी रागाच्या भरामध्ये उद्विग्न होऊन स्वतःचे दोन्ही हात तोडले. बरं, हात तुटल्यानंतर आता भजन करण्याचा प्रश्न संपून गेला. गुरुजी गोरोबा काका महाराज उद्विग्न झाले. ऐका, हातच तुटले, आपल्याला टाळी वाजवता येत नाही, भजन करता येत नाही, टाळ घेता येत नाही गळ्यात. अनेक वाऱ्या चुकून गेल्या पंढरपुरातल्या. नामदेवरायांनी निरोप पाठवला पंढरपुरातून, काका बऱ्याच वारी झाल्यात, तुम्ही आले नाही, मला या वारीला तुम्ही पंढरपुरात पाहिजे एकादशीला. काकांना निरोप गेला. काका आपल्या 2 धर्मपत्नींना घेऊन पंढरपुरात आले. पंढरपुरातलं वातावरण पाहिलं, चंद्रभागेमध्ये वारकऱ्यांची मांदेडी पाहिली. चंद्रभागेचं स्नान केलं काकांनी, डोळे भरून आले. आपली चुकलेली वारी, आपला चुकलेला वेळ, नामस्मरणात मध्ये आपण नाही आहोत, आपल्यासारखे पापी आपणच आहोत. वाळवंटामध्ये कीर्तन चाललेत, नामस्मरण चाललंय, नामदेवरायांचं कीर्तन सुरू आहे. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये विश्वाचे मालक नाचतात, हा इतिहास आहे. एक चिटाळी झाली, एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, नाचता नाचता देवाचा कळला पितांबर. सावध होई देवाय सा बोले कबीर, सावध होई देवाय सा बोले कबीर. एक चटाळी, एक चटाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाह्या वाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा
आपणही पंढरपुरात पोहोचलो आता पहा. गुरुजींनी एवढं गोड भजन गायलं, सगळ्यांच्या डोळ्यासमोर पंढरपूर उभं राहिलं. चंद्रभागेमध्ये वारकऱ्यांची मांदियाळी, चंद्रभागेच्या वाळवंटात ते भजन चाललं, नामदेवरायांचं कीर्तन चाललं. संत श्रेष्ठ गुरुबा काका महाराज त्या कीर्तनामध्ये येऊन बसले. नामदेवराय टाळी वाजवा म्हणायचे, विठ्ठल विठ्ठल भजन घ्यायचे. सगळे श्रोते मंडळी टाळी वाजवायचे, भजन करायचे. पण गुरुबा काका महाराजांचे हात गेल्यामुळं त्यांना टाळी वाजवता येणार, फक्त थोटे वाजायचे. काकांच्या डोळ्याला धारा लागल्या, मी पापी आहे, मी आभागी आहे. देवा काय पाप केलंय मी, माझे हात गेले देवा. मला तुझं भजन करण्याची इच्छा असून सुद्धा भजन करता येत नाही, टाळी वाजवता येत नाही देवा. मी अपराधी आहे, मी पापी आहे. काकांच्या डोळ्याला धारा लागल्या. तो कीर्तनातला मृदंग ऐकत होते, कीर्तनातला टाळ ऐकत होते, कीर्तनातलं भजन ऐकत होते, ते नामस्मरण ऐकत होते. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाणं, जीव हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गणगोत तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भक्तीचा लळा रे लागला लागला, भक्तीचा लळा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला. काकांचं अंतःकरण भरून आलं, काय अपराध केला मी. श्रोते टाळी वाजवतात, टाळकरी टाळ वाजवतात, मृदंगाचा गजर चाललाय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम. नामदेवरायांनी सगळ्या श्रोत्यांना हात वरती करायला लावले आणि टाळी वाजव म्हणायला लागले. काकांनी सुद्धा हात वरती केले. हो, सगळ्या श्रोत्यांच्या हात वरती आले. दादा नामदेवरायांचे थोटीवरती आले, काकांचे थोटीवरती आले. गुरुबा काकांना वरती पंजे नाही आहेत, फक्त थोटेवरती आले. नामदेवरायांनी पाहिलं, सगळे हात टाळी वाजवतात, हे दोन थोटे कुणाचे आहेत बुवा. माझे गुरुबा काका रडत होते. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा, कधी चुकली ना वारी असा जोडलास धागा. वारा पावसात तुझ ऊन सावलीचा रंग, गातो तुझे गुणगान त्याचे होऊ दे अभंग. भक्तीचा लळा रे लागला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला. सगळे श्रोते हात वरती करून टाळी वाजवतात. गुरुबा काका महाराजांच्या हात वरती येत आहे का बरं. कीर्तनामध्ये चमत्कार घडला. ते जे दोन थोटेवरती आलेले होते ना, नामदेवरायांनी पाहिलं हे दोन थोटे वाजतात, टाळी बाकीचे टाळी वाजतात, पण त्या थोट्यांना कीर्तनामध्ये नामदेवरायांचा एक चमत्कार पाहायला मिळाला की राजू महाराज त्या थोट्यांना पालवी फुटली आणि माझ्या गोरोबा काकांचे हात टाळी वाजून भजन करायला लागले. हा
वारकरी संप्रदायातला कीर्तनातला नामस्मरणातला सगळ्यात मोठा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून ईश्वरापर्यंत जाताना सश्रद्ध अंतकरणाने जावत अभंगाचं पहिलं चरण. मनबोनी शरण जावे 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 सर्वभावे देवासे सर्वभावे देवासे सर्वभावे देवासी सर्वभावे देवासी सर्वभावे देवासे सर्वभावे देवासे सर्वभावे देवासी सर्वभावे देवासी ओहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल पार तोहा उतरेल मनमुनि चरण जावे सर्वभावे देवासी सर्वभावे देवासी सर्वभावे देवासी हे मनोनि शरण जावे सर्वभावे देवास सर्वभावे देवासी सर्वभावे टाळी वाजवा महाराज मंडळी करता जोरात 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 विठोबार जय विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
सर्वभावे देवासी. भगवंताला शरण गेल्यानंतर आमचं अंतःकरण शुद्ध होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जन्माचं खऱ्या अर्थानं आनंदाचं रहस्य करणार आहेत की आपण जन्माला आलो कशा करता. बडेबाबांच्या दरबारात आल्यानंतर आपण अंतर्मुख झालो की लगेच कळतंय की आपल्या जीवनामध्ये आवश्यक काय, तर आपल्या अंतःकरणातलं समाधान आवश्यक आहे. आणि ते समाधान मिळालं की आपल्या जन्माचं सार्थक आहे आणि ते समाधानच भगवंताच्या सान्निध्यात आहे. म्हणून शरण जावे सर्व भावे दिवासी. भगवंताला शरण गेल्यानंतर होईल काय, तर भगवान परमात्मा आम्हाला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे नेऊन पोहोचवतील. तोहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. आपण किती दिवस जगलो यापेक्षा आपण कसे जगलो याला फार महत्व आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व असते. आपलं आयुष्य किती व्यतीत केलं हे महत्वाचं नाही. आपण आयुष्याच्या आकडेवारीमध्ये आपण देवाच्या सानिध्यात किती वर्ष राहिलो हे महत्वाचं आहे. आपल्या खिशामध्ये किती पैसे आहेत ते महत्वाचं नाही, आपण त्याचा विनियोग कसा करतो हे महत्वाचं आहे. आयुष्य किती मिळव द्यात, कमीत कमी आपल्याला बडेबाबांनी आजपर्यंत एवढं आनंदी ठेवलं, आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. मी तर नेहमी सांगत असतो की लॉकडाऊन नंतरचं जे आपलं आयुष्य आहे, लॉकडाऊन नंतरचं जे आपलं आयुष्य आहे हे फक्त आणि फक्त बडेबाबांच्या कृपेमुळेच ते आयुष्य आहे. हो, माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केलंय. बरवे झाली आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. म्हणून ईश्वराच्या सान्निध्यात आम्ही राहावं. मना राम 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 श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम 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 श्री राम राम राम. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे रे. मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे रे. श्रीराम राम राम श्री राम 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 श्री राम 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 श्री राम राम राम. भवसागर कठीण भोर, भवसागर कठीण भोर, षट्री पुहे करीती जोर, षट्री पुहे करीती जोर, तुकडाची नाव तुकडाची नाव पार स्थिर होऊ दे. मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. सतत राहू दे. सतत राहू दे. टाळी वाजवा महाराजांच्या. देवाचं नामस्मरण सतत आपल्या मुखात असावं. अलख निरंजन. नुसतं अलख निरंजन म्हटलं तरी एवढे फ्रेश होतो आपण. एवढी ताकद नामात आहे. हा माझ्या महाराजांचा अनुभव आहे की भगवंत जरी दिसताना आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण अनुभूती येताना म्हटलं अंतःकरणामध्ये येऊन थांबतात. बहु आहे करुणावंत अनंत ही नामजा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. हा साक्षात्कार माझ्या संत महापुरुषांचा आहे. संतांचं येणं, संतांचं जाणं स्वतःच्या मर्जी नसते. तुमच्या आमच्यासारखे बरेच जण येऊन गेले, माफी मागून बोलतो, आपले बरेच जण येऊन गेलेत, पण सगळ्यांचे नावं शिल्लक राहिले नाही.
आपल्या घरातलाच विचार सांगू, माफ करा मला. आपल्या घरात जेवढे माणसं आले सगळ्यांचे फोटो आहेत का घरात? आहेत का सगळ्यांचे? पहिल्यापासून सगळ्यांचे नाही आहेत फोटो. आपला राहील का? येत गुरु नाही आले अवतार येरते पामर जीवाचे. गेल्यानंतर सगळे चांगलंच म्हणतात. देह ठेवला ना की अंत्यविधीला सगळे म्हणतात लय भारी माणूस होता, पण त्याच्याकरता त्याला जावं लागतंय तेव्हा चांगलं म्हणतात. जिवंतपणी नाही चांगलं म्हणतात. मी नेहमी सांगत असतो की गेल्यानंतर खांदा द्यायला बरेच जण पुढे येतात, पण जिवंत असताना त्याला कोणी मदत करत नाही. जिवंत असताना जे 2 हात त्याला मदत करतात ना, त्या अडचणीत असणाऱ्या माणसाला जे 2 हात मदत करत असतात ना, ते बडेबाबांनी दिलेले 2 हात असतात. अडचणीत मदत करणं हाच परमार्थ आहे. सगळ्यांशी प्रेमानं राहणं हाच परमार्थ आहे. गेल्यानंतर सगळे स्टेटस ठेवतील, पण स्टेटस ज्याचं ठेवलं तो पाहिला नाहीये. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है? पाने वाला कौन है, खोने वाला कौन है? जहां में कौन किसी का होने वाला कौन है? क्यों किसी के मैयत पे मोतम मनाते हो दोस्तों? मरने वालों को क्या पता रोने वाला कौन है? विठ्ठला विठ्ठला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी संजीवन समाधीस्थ होण्याचा निर्णय घेतला ना, त्यावेळी या विश्वातील प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. विश्वाचे मालकाच्या डोळ्यात अश्रू होते. श्री गुरु निवृत्तीनाथ दादा जे प्रवृत्तीवर होते ते सुद्धा रडत होते. संत शिरोमणी नामदेवरायांनी वर्णन केले, देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर समाधीशी. ज्यावेळी समाधीस्थली माझे ज्ञानदादा चाललेत ना, त्यावेळी नामदेवराय वर्णन करतात. काय तो समाधीचा प्रसंग आहे दादा? दगडाचंही काळीज असणारा पाजर फुटेल असा तो प्रसंग आहे. एका बाजूने श्री गुरु निवृत्तीनाथ दादा आहेत, एका बाजूने भगवान पांडुरंग परमात्मा आहे. या विश्वातील प्रत्येक वारकरी देवाकडे गेला, देवा माऊलींना समाधी देऊ नका. या माऊलींमुळेच आम्हाला पंढरपूर कळालं, माऊलींमुळेच आम्हाला भगवान पांडुरंग परमात्मा कळाले, माऊलींमुळेच आम्हाला परमार्थ कळाला, माऊलींमुळेच आम्हाला वारी कळाली. माऊलींनी प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत तो आनंद पोहोचवलाय. आज माऊलींचं जाणं म्हणजे या विश्वातला आनंद समाधीस्थ होणं. ज्यांच्या मुखामध्ये इतका गोडवा होता की ज्यांच्या मुखातील गोडव्याने या विश्वातील सगळे वारकरी जोडले गेले, की जे आळंदीपर्यंत आले, पंढरपुरापर्यंत आले, पैठणपर्यंत आले, त्र्यंबकेश्वरपर्यंत आले. प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत परमार्थ पोहोचवणारे माऊली आहेत. हनुमानजी महाराजांसारखं ज्यांचं अंतःकरण आहे, त्रास देणारच सुद्धा कल्याण होऊ देत याकरता माझे ज्ञानदादा म्हणतात, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपण त्रास देणाऱ्याला विसरत नाही, पण माझे ज्ञानदादा म्हणतात त्रास देणारच कल्याण होऊ देत गड्या. काय अंतःकरण असेल, काय स्वभावाची श्रीमंती आहे, काय अंतःकरणाची श्रीमंती आहे. वारकरी डसडसा रडत रडत देवाकडे गेले. देवा नका देऊ समाधी माऊलींना. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी, बनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला. या विश्वामध्ये माऊलींसारखे महात्मे, बडीबाबांसारखे महात्मे आहेत, म्हणून आपल्याला परमार्थाची संधी मिळते. शेवटी गेल्यानंतर शिल्लक राहील ती आपली सेवा राहत असते. आपण दरबारात किती दिवस सेवा केली हे महत्त्वाचं असतं. आपण वडीलधाऱ्यांचा किती आदर केला हे महत्त्वाचं असतं. आपण अन्नदान किती केलं हे महत्त्वाचं असतं.
उत्तमची उरे कीर्ती मा सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हेरती माई गे दुःखाची जणती नाही आधी अंती अवसाने. विश्वामध्ये प्रत्येकाला सुख पाहिजेत म्हणून शरण जावे, भगवंतापर्यंत पोहोचा. सर्व भावे देवासी भगवान परमात्मा काय करतील, तो हा अवतरील पार भव दुस्तर नदीचा. भगवंताचा स्वभाव बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. आणि जगद्गुरूंचा स्वतःचा अनुभव. अभंगाचा शेवटचा चरण. तू का म्हणे साक्षी आले, तू का म्हणे साक्षी आले, तू का म्हणे साक्षी आले, तू का म्हणे साक्षी आले. तरी प्रगट करी केले प्रगट तो हा उतरेल पार, तो हा उतरेल पार. तरी केले प्रगट, तरी केले प्रगट तो हा उतरील पार, तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा
भवदुस्तर भवदुस्तर नदिता संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेटसरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं झालेली चिंतन सेवा श्री संत सद्गुरू बडेबाबा महाराज श्री गुरु मच्छिनाथ बाबांच्या चरणी समर्पित करतो। श्री संत सद्गुरू आदेशनाथ महाराजांच्या आज्ञेस्तव आजच्या सेवेचा आलेला हा योग सेवेकरता उपस्थित आमचे सर्व गुणीजन महाराज मंडळी संस्थेतील विद्यार्थी मंडळी समोर उपस्थित असणारे सर्व माझ्या माता बहिणी सर्व ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्रमंडळ भक्त परिवार आपल्या सगळ्यांच्या चरणावरती पुनश्च एकदा वंदन करतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि आदेशनाथ बाबांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो की आपण ही बडेबाबांची सेवा माझ्याकडनं करून घेतली। माझ्या भाग्याचा दिवस आज आहे की दरबारामध्ये सेवेचा योग येणं आदेश येणं हे भाग्य आहे। मी स्वतःला भाग्यवान म्हणेल। आयुष्यभरातील अनेक सेवा होत राहतील पण मच्छिंद्रनाथ बाबांच्या बडेबाबांच्या दरबारातली सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही अशी पवित्र सेवा आहे। माझ्या जीवनातला सगळ्यात श्रीमंत क्षण म्हणजे बडेबाबांच्या दरबारातल्या सेवेचा क्षण आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून मी वंदन करतो सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो। विठ्ठल जय जय विठ्ठल